नमस्कार. आज मी तुम्हाला अशी एक प्रेमकथा सांगणार आहे जी पहिल्या पावसांच्या सरींसारखी मनाला स्पर्श करून जाईल. ही कथा आहे दोन अशा व्यक्तींची ज्यांना वेळ वेगळं करून गेला, पण नियतीने पुन्हा एकदा पावसात त्यांना एकत्र आणलं. चला तर ऐकूया पहिल्या पावसात पुन्हा भेटलेलं प्रेम, ही हृदयस्पर्शी कथा. पहिल्या पावसाचा तो दिवस होता. काळे ढग आकाशभर पसरले होते आणि थंड वारा मनाला स्पर्श करत होता. गावातील बसस्टॉपवर लोक पावसापासून बचाव करण्यासाठी उभे होते. त्या गर्दीत संजय उभा होता. अनेक वर्षांनी तो आपल्या गावात परत आला होता. इतक्यात त्याची नजर एका मुलीकडे गेली. निळ्या रंगाचा ड्रेस, हातात छत्री आणि चेहऱ्यावर हलकंसं स्मित. ती मीरा होती. कॉलेज संपल्यानंतर दोघे वेगळे झाले होते. आयुष्याच्या धावपळीत बोलणंही बंद झालं होतं. पण आज नियतीने त्यांना पुन्हा एकत्र आणलं होतं. मीरा, संजयने हळू आवाजात हाक मारली. मीराने मागं वळून पाहिलं. काही क्षण ती काहीच बोलू शकली नाही. संजय, तू? दोघेही हलकेसे हसले. पाऊस आणखी जोरात सुरू झाला. बस उशिरा येणार असल्याचं समजलं. जवळच्या चहाच्या टपरीवर दोघे गेले. गरमागरम चहाचा कप हातात घेत त्यांनी जुन्या आठवणी काढायला सुरुवात केली. कॉलेजमधील गमती, मित्र, पिकनिक आणि त्या दोघांच्या मनात राहिलेल्या न बोललेल्या भावना. मीरा म्हणाली, मला नेहमी वाटायचं तू एकदा तरी माझ्याशी मनातील गोष्ट बोलशील. संजय शांतपणे म्हणाला, धाडसच झालं नाही. आणि वेळ निघून गेला. क्षणभर दोघेही शांत झाले. फक्त पावसाचा आवाज ऐकू येत होता. मीराने सांगितलं की तिला दुसऱ्या शहरात नोकरी मिळाली आहे आणि 2 दिवसांनी ती कायमची जाणार आहे. हे ऐकून संजयच्या मनात पुन्हा एकदा तिला गमावण्याची भीती निर्माण झाली. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याने ठरवलं, यावेळी मनातील भावना लपवायच्या नाहीत. मीराच्या जाण्याचा दिवस आला. रेल्वे स्टेशनवर पाऊस पुन्हा कोसळत होता. गाडी सुटायला काही मिनिटे बाकी होती. संजय धावत स्टेशनवर पोचला. श्वास सावरत तो म्हणाला, मीरा थांब. ती वळली. संजय म्हणाला, कॉलेजपासून आजपर्यंत मी फक्त एकच गोष्ट मनात जपली आहे. मी तुझ्यावर प्रेम करतो. जर तू हो म्हणशील तर प्रत्येक पावसाळा तुझ्यासोबत जगायचा आहे. मीराच्या डोळ्यात आनंद अश्रू आले. ती हसली आणि म्हणाली, मी सुद्धा तुझ्यावर तेव्हापासून प्रेम करते. फक्त तुझ्या एका शब्दाची वाट पाहत होते. तिने हात पुढे केला. संजयने तिचा हात घट्ट धरला. तेवढ्यात रेल्वे सुटण्याची शिट्टी झाली. मीराने तिचं तिकीट हातात पाहिलं, हसली आणि म्हणाली, कधी कधी आयुष्याची खरी वाट रेल्वेच्या रुळावर नसते, ती आपल्या मनात असते. तिने प्रवास पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. दोघे स्टेशनच्या बाहेर आले. पाऊस अजूनही सुरू होता. एकाच छत्रीत चालताना त्यांना जाणवलं की प्रेमाला मोठ्या भेटवस्तूंची गरज नसते. कधीकधी एक पावसाळी दिवस, एक गरम चहा आणि मनापासून बोललेले काही शब्द आयुष्यभराची साथ देऊन जातात. कशी वाटली मग तुम्हाला ही आजची प्रेमकथा? आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा आणि अशाच नवीन कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब देखील करा. धन्यवाद.